नमस्कार, मराठी ब्लॉगर सायलीमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी आज तुम्हाला ना माझं संध्याकाळचं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि आता कसं गरमीचे दिवस आहेत, उष्णता पण खूप आहे, तर त्यासाठी पण छोटे मोठे मी उपाय तुम्हाला देणार आहे। त्याचबरोबर माठातलं पाणी जर थंड होत नसेल ना, तर त्यासाठी उपाय काय करायचा ते सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता सगळ्यात आधी आपण काय करूया, देवासमोर दिवा लावून घेऊया। त्यानंतर मग मी पुढची कामाची मी काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते। चला। तर आता इथे बघा माठ कसं साफ करायचं ना ते तुम्हाला सांगते मी। तर इथे मी आता एक स्पंज घेतलेला आहे मऊ, आणि त्यावरती ना आपलं हे रेग्युलर जे मीठ असतं ते घ्यायचं, किंवा तुमच्याकडे जाड मीठ असेल ते सुद्धा घेतलं तरी चालतं। तर एवढं मीठ घ्यायचं आणि थोडंसं त्याच्यावरती पाणी घेऊन आपल्याला हे असं आतून आणि बाहेरून दोन्ही साईडनी आपल्याला जे मडका आहे, माठ आहे, तो व्यवस्थित असा घासून घ्यायचा आहे। असं घासल्याने काय होतं माहिती आहे तुम्हाला, माठातली जे म्हणजे छिद्र असतात ना ती मोकळी होतात, आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे, त्यातलं बाष्पीभवन आहे ते नीट होऊन ना त्यामध्ये पाणी जास्त थंड होतं आणि जास्त म्हणजे थंड राहतं त्यामध्ये पाणी, किंवा त्यामधला जो कोबट वास येतो बघा एकदा, म्हणजे माठाला आपल्या असं कधी कधी ना पाण्याचा वास मारतो, तर ते सुद्धा होत नाही। म्हणजे असं आपण जर वेळोवेळी साफ करत राहिलं तर मिठाने ना साफ करून घ्यायचं, त्याच्यामुळे त्यामधला कुबट दुर्गंधी जी असते ती निघून जाते। परत काय होतं, मीठ आहे ते जंतुनाशक पण आहे, त्याच्यामुळे मडकं आपलं स्वच्छ राहतं आणि त्यामधलं पाणी आहे ते व्यवस्थित असं दीर्घकाळ म्हणजे खूप वेळ आहे ना पाणी थंड राहतं, आणि आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे। आणि माठ ना कधी पण आहे तो साबणाने किंवा लिक्विड आपला जो सोप असतो ना भांडी घासायचा त्याच्याने साफ करायचं नाही। तर आता इथे मी बघा स्वच्छ असं घासून घेतलं, त्यानंतर 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतलं, आणि आता हे मडकं आहे ते मी भरून ठेवलेलं आहे। तर रात्रीचं हे साफ केलं ना की काय होतं, रात्रभर पाणी व्यवस्थित असं थंड होतं त्यामध्ये, आणि सकाळी आपल्याला थंड पाणी मिळतं। त्यानंतर आता इथे वांग्याचं भरीत करायला घेतलेलं आहे। तर आपलं हे भरीतचं वांगं आहे ना, त्याला असे म्हणजे धुवून घेतलं मी स्वच्छ, त्यानंतर त्याला उभे काप दिले, म्हणजे कसं ते लगेच भाजलं जातं। आता ते भाजायला ठेवलं तोपर्यंत त्याच्यासाठी लागणारा कांदा टॅमॅटो वगैरे मी बारीक एकदम चिरून घेतला। त्यानंतर आता हे भाजून घेतलं, थंड करून घेतलं हे बघा। त्यानंतर वरचं जे साल आहे ते काढून टाकायचं। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, 2 मोठे चमचे, त्यामध्ये घातलेलं आहे आलं लसूणची पेस्ट घेतली, ती 1 मिनिटभर चांगली परतून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून कांदा घ्यायचा, तर इथे मी 2 मोठे कांदे घेतलेत बारीक चिरून, ते घालायचे त्यामध्ये। आधी आता हे बघा तुम्हाला दाखवते मी, वांगा आहे ना ते असं पहिल्यांदा मध्ये कट करून बघायचं त्यामध्ये घाण वगैरे आहे का, कधी कधी कसं किडकं वांगं असतं ना त्याच्यामुळे, आणि असं सुरीने किंवा चमच्याने किंवा तुम्ही हाताने असं एकदम बारीक करून घ्यायचं ते। तर आता लसूण परतून घेतला, त्यामध्ये आता कांदा घालते, कांदा पण एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि तो पण चांगला परतून घ्यायचा सोनेरी रंग येईपर्यंत। त्यानंतर त्यामध्ये घालूया टॅमॅटो, आणि टॅमॅटोने कांदा चांगला परतून घ्यायचा। आता हे बघा कांदा मी चांगला परतून घेते, आणि हे वांग्याचं भरीत ना खूप छान लागतं गरम गरम भाकरीसोबत, तांदळाची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं। तर आता बघा हे कांदा टॅमॅटो मी परतून घेतला, त्यामध्ये आता धणे जिरे पावडर आणि गरम मसाला, आणि इथे घातलेला आहे कांदा लसूण मसाला, आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं हे। त्यानंतर आता यामध्ये मी तेल कमी घातलेलं आहे, तरी पण तुम्हाला जर जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी इथे तेल कमी घातलं आहे आणि थोडंसं पाणी घातलं। त्यानंतर आता हे कांदा टॅमॅटो आणि मसाला आहे तो वाफेवर ठेवलेला आहे, म्हणजे कसं हे बघा त्याला तेल सुटतं आणि मऊ पण चांगला होतो, म्हणजे कांदा आणि टॅमॅटो चांगला शिजला जातो। तर आता हे शिजलं चांगलं, त्यानंतर यामध्ये मी बारीक केलेलं हे भाजून घेतलेलं वांगं घातलं आहे त्यामध्ये। आता व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। आणि हे भरीतचं वांगं आहे ना ते पहिल्यांदा मुलांना आवडत नव्हतं, आणि आता खूप आवडीने असं खातात, त्यांना आवडतं। तर आता बघा हे 1 मिनिटभर त्याच्यावरती झाकण ठेवलं होतं, म्हणजे 1-2 मिनटं चांगलं शिजवून घेतलं। आता वरून आपण कोथिंबीर घालूया, आणि आपलं आता हे वांग्याचं भरीत आहे ते छान असं तयार झालं आहे, मुलांना पण खूप आवडलं, आणि हे गरम गरम भाकरीसोबत छान लागतं। तर आता हे भरीत झालं आहे माझं करून, आता मी लगेचच भाकरी करायला घेणार आहे। आणि मी आज ना भात वगैरे केलेला नव्हता, फक्त वांग्याचं भरीत आणि भाकरीच केलेली आहे, तर ती आता करायला घेते।
तर चला आता भाकरी दाखवते तुम्हाला मी करून घेते. तर आपलं छान असं हे वांग्याचं भरीत तयार झाले आणि हे तुम्ही ना चपातीसोबत किंवा सकाळच्या डब्याला वगैरे पण देऊ शकता, चांगलं लागतं. आणि यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही दाण्याचं कूटसुद्धा घालू शकता. तर आता बघा एका साईडला मी भाकरी करून घेते, गरम गरम ज्वारीची भाकरी. ज्वारी पण कशी पचायला हलकी असते आणि अपचन वगैरे म्हणजे असं होत नाही, त्याच्यामुळे मी ज्वारीचीच भाकरी रात्रीची घालते. आता भाकरी वगैरे करून घेतली, त्यानंतर आहे तर आम्ही जेवून घेतलं आणि गॅस आता साफ करून घेते. कारण रात्रीच्या वेळेला सगळं स्वच्छ करून घेतलं ना की कॉक्रोच वगैरे होत नाहीत, झुरळ वगैरे होत नाहीत, म्हणून मग मी सगळं हे असं क्लीन करून घेते. तर आता शेगडी तर मी पुसून घेतली, त्याप्रमाणे आता ओटा पण पुसून घेते. आणि आता तुम्हाला जे उष्णतेवरती मी उपाय सांगणार होते ना ते तुम्हाला आता दाखवते बघा. तर इथे ना ह्या पातेल्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे इथे मी हे धणे घेते. त्यानंतर 1 चमचा जिरं घ्यायचं आणि या पाण्याला चांगली उकळी काढायची. आता हे आपल्याला म्हणजे उकळी काढायला ठेवलं एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला इथे एक मी वाटी घेतलेली आहे इथे बघा. त्यामध्ये 1 चमचा मी सब्जा घेतला आहे. आता या सब्जामध्ये मी पाणी घालणार आहे आणि रात्रभर आपल्याला हा भिजत ठेवायचा आहे. तसं तर सब्जा म्हणजे 4-5 तासामध्ये छान फुलतो. आणि आता हे आपण यामध्ये पाणी घालूया. हे बघा, आता हे पाणी घालून आहे ना पूर्ण रात्रभर मी झाकून ठेवणार आहे. म्हणजे कसं सकाळी आपल्याला उठल्यावरती जेव्हा आपण धणे जिऱ्याचं पाणी पितो ना त्यामध्ये 1 चमचाभर घालून हा घेतला की कसं अनुशापोटी घ्यायचं धणे जिऱ्याचं पाणी. तर आता बघा हे मिक्स करून घेते, म्हणजे व्यवस्थित छान असं फुगला जाईल तो. हे बघा, आता हे बाजूला ठेवूया, त्यावरती ठेवूया झाकण. आणि आता इथे तुम्हाला दाखवते. हे बघा पाण्याला छान उकळी आली. आता हे मी 2 ग्लास पाणी घेतले ना त्याचा अर्धा ग्लास करणार आहे. तर आपले हे आता इकडे बाजूला ठेवलं आहे. हे बघा, आता हे आटवून घेणार मी. कामं माझी झालेली आहेत, जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे सगळी घासून घेतली, किचन ओटा पण क्लीन करून घेतलेला आहे आणि आता वाजले 10 आणि सगळं आवरून झालेलं आहे. आणि मी जे आता तुम्हाला हे उष्णतेवरचा जो उपाय सांगितला तो तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.